नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतंच एक आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये विषय काय आहे बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. म्हणजे उत्तरपत्रिकेत जे काही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये थोडेसे बदल या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाने केलेले आहेत. आता ते बदल काय आहेत हे आपण डायरेक्ट की पॉईंटवर येऊ आपण. हे पूर्ण न वाचता आता बघा, मी याला थोडंसं क्लिअर करतो. हं. इथं बघा, मेन मेन की पॉईंट जे महत्वाचे आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आता बघा, उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक अल्फान्यूमेरिक ऐवजी 7 न्यूमेरिक असणार आहे. म्हणजे कसं होतं, पहिले बघा, पहिले काय होतं, जर औरंगाबाद असेल तर AU यायचं, अमरावती AM, पुण्याचं P, अशा गोष्टी, आणि नंतर एक अल्फान्यूमेरिक किंवा डिजिट असायचे. पण ते आता तसं नसता, साथी पण डिजिटच असणार आहे किंवा आकडे असणार आहे. म्हणजे ते सुरुवातीला म्हणलं ना, अमरावतीचं ए असेल किंवा पुण्याचं P असेल, असे बरेच म्हणजे अल्फान्यूमेरिक म्हणजे पहिले असायचं त्याच्यामध्ये. तर आता त्याच्याऐवजी काय होणार आहे, फक्त 7 अंकी म्हणजे 7 आकडेच असणार आहेत. तर हे एक बदल झाले. आता सगळ्यात महत्वाचा बदल इथं लक्षात घेऊ आपण. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर हा सगळ्यात महत्वाचा 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले. म्हणजे पहिले कसं होतं की 4च वर्तुळ होते, पण आता कसं झालं की एक 5वं सुद्धा वर्तुळ समाविष्ट करण्यात आलेलं आहे. साधा अर्थ, सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबत सविस्तर तपशीलवार खालीलप्रमाणे आहे. म्हणजे 5वं वर्तुळ कधी आपल्याला डार्क करायचं आहे किंवा त्याला पूर्ण गोल करायचं आहे, त्याबद्दल काय नियम आहे बघा. उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला पहिले कसं होतं आपण, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर 4 ऑप्शन होते. 4 मधला आपण ते 4ही ऑप्शन आपण कुठलाही डार्क न करता पुढच्या प्रश्नावर शिफ्ट व्हायचो. आता तसं चालणार नाही. जर त्या विद्यार्थ्याला 4 ऑप्शन मधलं एकही ऑप्शन येत नसेल तरी त्याने तो 5वा वर्तुळ कंपल्सरी डार्क करायचाच आहे. हा साधा नियम. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा, म्हणजे त्याचा अर्थ काय, की जर उत्तर येत नसेल तर 5वा निवडायचा आहे. जर येत असेल तर त्या स्पेसिफिक उत्तरानुसार आपल्याला ऑप्शन टिक निवडायचा आहे किंवा त्याला डार्क करायचा आहे तो गोल. म्हणजे आलं नाही तर 5वं वर्तुळ डार्क करायचं आहे. जर उत्तर येत असेल तर जे जे स्पेसिफिक उत्तर असेल ते वर्तुळ आपल्याला डार्क करता येईल. म्हणजे आलं नाही तर 5वं वर्तुळ डार्क करायचं आहे. जर ते काय समजा आपण 5ही वर्तुळ जर इथं ब्लँक ठेवले तर काय होणार, अन्यथा सदर प्रश्न करिताच्या गुणाच्या म्हणजे 1/4चा निगेटिव्हचा फटका, जर तुम्ही 5ही वर्तुळ ब्लँक ठेवले किंवा गोल केलंच नाही त्यातलं कोणतंही, तरी तुम्हाला निगेटिव्हचा 1/4 किंवा 25% हे निगेटिव्ह एक फाईन किंवा त्याला फटका बसणार आहे. थोडस क्लिअर करतो मी त्याला. हा, बघा, हे झालं आपलं वाचन. आता बघा, उत्तरपत्रिकेत सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. आता बघा, खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरता 25% किंवा 1/4 गुण वजा किंवा कमी करण्यात येतील कोणकोणत्या केसमध्ये. आता बघा, पाचही 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. म्हणजे जसं पहिले आपण करायचो ना, की जर उत्तर आलं नाही तर जे 4 पर्याय होते ते आपण कुठलाही गोल डार्क न करता पुढच्या प्रश्नावर शिफ्ट व्हायचं. पण आता तसं करता येणार नाही. म्हणजे जर आता त्यानं 5ही वर्तुळ जर असे ब्लँक ठेवले किंवा डार्क केलं नाही तर त्याला 1/4 निगेटिव्ह मायनस होईल. म्हणजे 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे म्हणजे 5 पैकी त्यानं एकही पर्याय डार्क केला नाही तर त्याला 1/4चा फटका बसणार आहे. नंतर एकापेक्षा जास्त वर्तुळे डार्क करणे किंवा छायांकित करणे तसा प्रयत्न करणे तरी 1/4चा, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं 2 जर वर्तुळ डार्क केले एकाच प्रश्नाला तरी त्याला 1/4 निगेटिव्ह होणार आहे. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे 2-3 वर्तुळ डार्क करणे किंवा असं काहीतरी करणे
म्हणजे पहिलं डार्क केल्यावर आणखीन दुसरं एक दोन डार्क करणे, तर तसं होणार नाही. म्हणजे तसं जर झालं तर 1/4 निगेटिव्हचा फटका त्या विद्यार्थ्याला बसणार आहे. उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, हे तर ऑब्व्हियसली चुकीच्या प्रत्येक उत्तराला 1/4 किंवा 25% निगेटिव्ह मायनस होणार आहे. आता बघा, वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच असेल. म्हणजे सध्या पण ती तीच आहे ना. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे 50.25 भरली बेरीज, तर ती 50.25च असणार. त्याला 50 वगैरे असं कन्सिडर नाही. म्हणजे 50.25 आली तर 50.25, 50.50 आली तर तशी 50.50. थोडस क्लिअर करतो आणखी. नंतर खालील कारणाकरिता उत्तरपत्रिकेत अवैध समजण्यात येईल. उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल म्हणजे काय झालं, की खाली जे काही कारण मेन्शन केले, तर बघा, कधी इनव्हॅलिड किंवा कधी इनव्हॅलिड आन्सर शीट किंवा उत्तरपत्रिका समजण्यात येईल त्यासाठी कारण दिलेली आहे. मूळ उत्तरपत्रिकेत पृष्ठ 1 भाग 2 वर 20 ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, स्वाक्षरी जरी नाही केली तरी ती उत्तरपत्रिका इनव्हॅलिड समजण्यात येईल. काळ्या शाईच्या बॉल पॉइंट पेन ऐवजी अन्य शाईचा प्रकारचा पेन वापरल्यास, म्हणजे बॉल पेनच पण कोणता, काळ्या शाईचा. जेल पेन चालणार नाही, दुसऱ्या रंगाचा ब्ल्यू पेन चालणार नाही, किंवा रेड किंवा कुठलाही पेन, म्हणजे फक्त काळ्या शाईचा बॉल पेनच चालेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही वापरा, इनव्हॅलिड समजण्यात येईल किंवा अवैध समजण्यात येईल. उत्तरपत्रिकेत असंबद्ध, अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यास, म्हणजे कोणी स्टार केला, काहीतरी फुल काढलं, किंवा काहीतरी रिमार्क लिहिला, सर खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षा करतो, जरा दया करा वगैरे असं काही लिहिलं तर ती इनव्हॅलिड समजण्यात येणार आहे. उमेदवाराला पुरवलेल्या पुस्तिकेवरील प्रश्न पुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास, म्हणजे क्वेश्चन पेपरवर जो काही नंबर आहे तो त्या आन्सर शीटवर आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ 1 भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास, इतर कोणत्याही अथवा संकेतिक खूण केल्यास, तसा प्रयत्न केल्यास. नंतर उत्तरपत्रिकेवर QR वगैरे हे, हा. आता सगळ्यात महत्वाचं, हे तर बऱ्यापैकी आपल्याला समजलं. आता बघा, की या पद्धतीचा अवलंब कधी होणार आहे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन कधी. 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियेकरता करण्यात येईल. म्हणजे आता येणारे गट ब 4 जानेवारीचे असेल, किंवा गट क 11 जानेवारीचे असेल, तर त्या परीक्षेला ही पद्धत लागू असणार नाही. पण त्याच्यानंतर, म्हणजे 1 मार्च नंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा MPSC द्वारे होतील, त्याला सगळ्या भरती करता ही जे कार्यपद्धती आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. होप करतो बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.